नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी ती म्हणजे मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे। आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला, परंतु महाराष्ट्रात कधी येणार ही संपूर्ण माहिती आणि शेतकऱ्यांनी पेरणी संबंधी काय करावे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, आता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे। परंतु आता शेतकरी जी वाट बघत आहे ती म्हणजे महाराष्ट्रात मान्सून केव्हा येणार यासंबंधीची संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी कोणतीही माहिती असो किंवा राजकीय माहिती असो सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मिळत असते। तर शेतकरी बांधवांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि आता महाराष्ट्रात मान्सून हा केव्हा येणार, मग आपण या संबंधीची माहिती आता सविस्तर ए टू झेड काय पद्धतीने आणि काय मान्सूनचं बातमीपत्र आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आता मान्सून हा केरळमध्ये नुकताच दाखल झालेला असून आपल्या महाराष्ट्राकडे सुद्धा त्याने वाटचाल केलेली आहे, परंतु महाराष्ट्रात तो केव्हा येणार आहे या संबंधीची माहिती ही सविस्तर आणि ए टू झेड बघूया। जर आपण बघितलं तर केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे, अधिकृत अशी घोषणा झालेली आहे। यापूर्वी सर्वजण म्हणायचे दाखल झाला, परंतु अधिकृत जी घोषणा होती ती आता झालेली आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर पुढील 48 तासात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आणि तसे वातावरण सुद्धा तयार झालेले आहे। महाराष्ट्र जर बघितला पण पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे आणि तसं वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता जर बघितलं आपण तर अभ्यासक पंजाब डक जे आहे त्यांनी सुद्धा असं सांगितलेले आहे की मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि पुढील 48 तासात महाराष्ट्रात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। कारण केरळमध्ये मान्सून सक्रिय झाला असून आता तो महाराष्ट्राकडे वेगाने सरकत असलेल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे। 7 ते 14 जून दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे। जर आपण बघितलं तर 7 जून ते 14 जूनमध्ये मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होणार आहे आणि पूर्ण भाग असा मान्सून हा सामावून घेणार आहे। जर आपण बघितलं यंदा दुष्काळ पडणार नसून पिकांना आवश्यक तेवढा सरासरी पाऊस हा सुद्धा पडणार आहे, म्हणजे डायरेक्ट दुष्काळ नाही, परंतु पिकांना आवश्यक असलेला पाऊस यंदा पडणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर खरीप हंगाम सुद्धा चांगला राहील। त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की खरीप हंगाम सुद्धा यंदा बऱ्यापैकी चांगला राहणार आहे, असा विश्वास सुद्धा पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। यंदा पावसाबाबत मोठे अंदाज कोणकोणते आपण ते बघूया। जर आपण बघितलं यावर्षी दुष्काळ पडणार नाही, जून महिन्यात पाऊस काहीसा कमी राहू शकतो, पिकांना लागेल तेवढा सरासरी पाऊस परंतु पडेल, कमी राहील परंतु पिकांना जेवढा आवश्यक आहे तेवढा पाऊस हा पडणार आहे। जर आपण बघितलं खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी प्रतिकूल यंदा म्हणजे परिस्थिती जी आहे ती अनुकूल असल्याची सुद्धा माहिती आहे। परतीचा पाऊस यंदा खूप जोरदार असण्याची सुद्धा शक्यता त्यांनी वर्तवली आहे। पेरणीसाठी संभाव्य 3 तारखा म्हणजे 3 टप्पे त्यांनी सांगितलेले आहे। पहिला टप्पा 7 ते 14 जून, दुसरा टप्पा जर बघितला तर 20 ते 30 जून आणि तिसरा टप्पा हा 10 ते 15 जूनच्या दरम्यान असणार आहे, 10 ते 15 जुलै सॉरी। त्याचबरोबर पेरणी करताना शेतकऱ्यांनी आता कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आता आपण जाणून घेऊया। फक्त 4 बोटं ओली गेली म्हणून पेरणी करू नका। 4 बोट जर आपण बघितलं जमिनीमध्ये जर ओल असेल तर फक्त 4 बोट ओल असेल तर पेरणी करू नका। जमिनी वीतभर ओल गेल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या। वीतभर ओल असल्यास महिनाभर पाऊस न पडला तरी पीक भंग होऊ शकत नाही, म्हणजे पीक त्यामध्ये सुद्धा राहू शकते। जर आपण बघितलं की वीजभर ओल गेली आणि जर तुम्ही 4 बोटावर जर पेरणी केली तर आणि पावसामध्ये खंड पडला तर पिकांना नुकसान होत असते। घाईने पेरणी केल्यास नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। मान्सूनचा संभाव्य मार्ग कशा पद्धतीने असणार आहे आता आपण ते समजून घेऊया। दक्षिण महाराष्ट्रातून मान्सूनची एंट्री होईल। कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि